महत्त्वाची अपडेट प्रभादेवीमध्ये ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते भिडल्याचं समोर आलेलं आहे आणि प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा दावा आहे आणि दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती। 2 वर्षांपूर्वी प्रभादेवी इथं सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये वाद झाला होता। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, जर दोन्ही पक्ष कार्यकर्ते जे आहेत त्या पक्षाचे ते वर्क ऑर्डर असल्याचा दावा करतायत तर मग आता अडथळा कुठे येतोय आणि काय नेमकं कारण आहे हे दोन्ही गट भिडल्याचं? श्रद्धा, नक्कीच आपण जर पाहिलं तर हा वाद काय नवीन नाहीये, कारण जुना वाद आहे। कारण याच्या आधी देखील ते सदा सरवणकर आहे आणि त्याचबरोबर महेश सावंत यांचा देखील याच घटनेवरनं वाद झाला होता। कारण आपण जर पाहिलं की प्रभादेवीचा जो सर्कल आहे त्याचं सुशोभीकरण झालं होतं आणि त्यांचं दोघांचं असं म्हणणं की हे आमच्यामुळे झालं। एक ठाकरेंचा सेना पण दावा करते आणि त्याचबरोबर शिंदेची सेना देखील दावा करते आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा जो काल राडा झाल्याचं पाहायला मिळालं। स्थानिक जे पदाधिकारी होते ते एकमेकांना देखील भेटले, एकमेकांना शिवीगाळ देखील झाली आणि त्यानंतर पोलिसांनी तिथे रात्री आले आणि त्याचबरोबर या विरोधात देखील आता अदखलपत्र देखील गुन्हा देखील दाखल झालाय। आपण जर पाहिलं की हा जो प्रभादेवीचा सिग्नल आहे त्याचं सुशोभीकरणासंदर्भात दोघांनी देखील आपण पाहिलं की बीएमसी कडे असेल किंवा स्थानिक प्रशासनाकडे धाव देखील घेतली होती। आता याच्या क्रेडिट कोण घेणार यावर आता राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यावरूनच हा सगळा वाद पाहायला मिळतोय। दृश्य आपण पाहतोय। पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।